तोंडगाव टोलनाका येथे 10 लाखाच्या बनावट नोटासह आरोपी गजाआड, 2 आरोपी फरार। वाशिम जिल्ह्यातील वाशिम हिंगोली रस्त्यावर तोंडगाव टोलनाका येथे बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानमधील एका संशयित आरोपीला पोलिसांनी पकडले रंगेहात। त्यांच्याकडून 10 लाख रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या असून 2 सहकारी फरार झाल्याचे समजले आहे। ही घटना 6 जून रात्री 11च्या दरम्यान घडली आहे। आरोपीने वाशिम बायपास येथे एका पान टपरीवर 500 रुपयाची बनावट नोट देऊन सामान खरेदी केले होते। ही बाब त्या पानटपरीवाल्याच्या लक्षात आल्याने त्याने टोलनाका येथे फोनवरून माहिती सांगितली। आरोपीने फास्टॅग बंद असल्याचे कारण सांगून नोट चालविण्याचा प्रयत्न केला, परंतु अगोदरच मिळालेल्या माहितीमुळे मॅनेजर रवी गोटे यांनी आरोपी थांबून ठेवले व पोलिसांना माहिती दिली। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी आसिफ अली मोहम्मद मजीद वय 25 वर्षे राहणार नागौर राजस्थान याला ताब्यात घेतले। 4 चाकी वाहन जप्त केले। बनावट नोटा 10 लाख जप्त केल्या। यातील 2 आरोपी फरार झाले। 8 दिवसात दुसरी घटना, यापूर्वी 25 लाख जप्त केले होते। या घटनेने शहरात खळबळ। प्रतिनिधी किशन काळे।